नमस्कार मैत्रिणींनो. आपल्याकडे काही जुन्या साड्या अशा असतात की ते आपल्याला टाकून द्याव्याशा वाटत नाही, कारण त्याचं कलर डिझाईन कपडा खूप छान असतो. अशातलीच एक माझ्याकडे साडी होती. त्याच्यातलं हे उरलेलं कापड आहे आणि ह्याच कापडातून आपण एक सुंदर आयडिया बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याच्यासाठी मी ह्या साडीच्या कापडातून एक चौकोनी पीस कट केलेला आहे आणि दुसरा जो पीस आहे तो ब्लाऊज शिवून उरलेलं कापड होतं त्याच्यातून कट केलेलं आहे. असे मी हे 2 पीस घेतलेले आहेत. आता मागील व्हिडिओमध्ये मी ही हँडबॅग दाखवली होती आणि तुम्ही ह्या हँडबॅगला खूप छान प्रतिसाद दिला, सपोर्ट केला, लाईक केलं. त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार. तर त्या व्हिडिओला मला एक कमेंट आलेली होती एका ताईंची की हँडबॅग खूप छान बनवलेली आहे, सुंदर आहे, पण अगदी अजून सोप्या पद्धतीने सांगा. तर मी आज सोप्या पद्धतीची हँडबॅग तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता ही जी हँडबॅग आहे ती तुम्ही अशीही छोट्या साईजमध्ये सुद्धा वापरू शकतात. आतमध्ये मी इथे चेनसुद्धा लावलेली आहे, एक पॉकेट बनवलेलं आहे आणि इथे बटन लावलेले आहेत. जर गरज पडली तर तुम्ही ही अशी मोठ्या साईजमध्ये सुद्धा वापरू शकतात. दोन्ही साईजमध्ये तुम्ही ही हँडबॅग वापरू शकतात. तर ह्याचा व्हिडिओ अजून तुम्ही कोणी बघितलेला नसेल तर नक्कीच जाऊन बघा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे मी हे 2 चौकोनी पीस कट करून घेतलेले आहेत. एक साडीच्या कापडातला आणि एक उरलेलं ब्लाऊज पीस होतं त्याच्यातून. आणि इथे कॅनव्हास पेपर मी चिटकून घेतलेला आहे. आता हे कापड जरा बारीक होतं म्हणून मी इथे कॅनव्हास पेपर चिटकवलेला आहे. तुमच्याकडे जर जाड कापड असेल तर कॅनव्हास पेपर नाही चिटकवला तरी चालेल. आणि तुम्हाला इथे मार्किंग दिसत असेल. आधी मी सुरुवातीला काय केलेलं आहे, कॅनव्हास पेपर कट केलेला आहे मापात आणि मग नंतर ते कॅनव्हास पेपर कापडावर ठेवून इथे चिटकून घेतलेलं आहे इस्त्री फिरून. तुम्हाला हे मार्किंग दिसत असेल. चारी बाजूला मी पेनने इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे मी ही मार्जिन किती घेतलं आहे बघा, अर्धा इंचाला एक रेषा कमी, म्हणजे ह्या टेपवरच्या ज्या 4 रेषा असतात त्याच्यात जेवढं अंतर असतं तेवढं अंतर घेऊन मी इथे चारी बाजूला रेषा मारून घेतलेल्या आहेत. आता इथे हे शिवायचं कसं बघा. हे असं दोन्ही पीस एकमेकांवर ठेवायचे आहेत अगदी बरोबर आणि हे शिवताना पिनअप करून ठेवायचं आहे. आता मी तुम्हाला इथे सांगते सिलाई कशी घ्यायची. एवढा पेस सोडून इथून सिलाई घ्यायची. आता इथे कॉर्नर आला की कॉर्नर जिथे येईल तिथे कपडा फिरून मग अशी सिलाई घ्यायची. प्रत्येक कॉर्नरला हे असंच करायचं आहे आणि ही अशी सिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे. इथे कॉर्नर आला की कपडा फिरवायचा आणि इथेपर्यंत सिलाई घ्यायची. एवढा पेस ओपन ठेवायचा आहे उलटवण्यासाठी. आता बघा मी इथे सिलाई मारून घेत आहे दाखवल्याप्रमाणे ही अशी. आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता प्रत्येक कॉर्नरला हे असंच करायचं. सुई कपड्यात अडकवायची, कपडा फिरवायचा आणि मग अशी सिलाई घ्यायची आहे. आता इथे मी ही सिलाई इथेपर्यंत मारून घेतलेली आहे आणि इथे मधला पेस जो आहे तो असा ओपन ठेवलेला आहे उलटवण्यासाठी. त्यानंतर काय करायचं आहे, हे जे कॉर्नर आहेत इथे हे असा कट द्यायचा आहे. प्रत्येक कॉर्नरला असा कट द्यायचा आहे. कट देताना सिलाईवर घ्यायचा नाही आहे. त्यानंतर आता हे सिंपल असं उलटून घ्यायचं आहे आणि नंतर मग हे जे टोक असतात ते व्यवस्थित एखादी टोकदार वस्तू घेऊन व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यावर इस्त्री फिरून घ्यायची आहे. आता इथे मी इस्त्री फिरून हे व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे आणि इथे जे ओपन होतं तिथे आता मी सिलाई मारून घेणार आहे. हे काठ आतल्या बाजूला असे फोल्ड करून इथे सिलाई घेणार आहे आणि हे पॅक करून घेणार आहे. आता बघा इथे मी हे जे ओपन होतं तिथे ही अशी सिलाई मारून घेतलेली आहे. आता हा असा पॅटर्न तयार करून झाल्यानंतर काय करायचं आहे बघा, इथे एका कॉर्नरला हे असं मार्किंग करायचं आहे 5.25 इंचावर आणि सेम मार्किंग इकडे सुद्धा हे असं 5.25 इंचावर करून घ्यायचं आहे. त्यानंतर तिथे ही अशी रेषा आखून घ्यायची आहे तिरकस. सेम असंच मार्किंग त्याच्या समोरच्या कॉर्नरला करायचं आहे. 5.25 इंचावर हे असं मार्किंग करून घेतलेलं आहे दोन्ही बाजूला आणि मग रेषा आखलेली आहे. नंतर एखादी पट्टी घेऊन हे कापड असं फोल्ड करायचं आहे इथे आणि पिनअप करून ठेवायचं आहे व्यवस्थित हे असं.
आणि सेम असंच ह्या समोरच्या कॉर्नरला करायचं आहे आणि पिनअप करून ठेवलेलं आहे. त्यानंतर आता हे इकडचे जे समोरासमोरील कॉर्नर आहेत तिथे बघा कसं मार्किंग करायचं. तर तिथे 6 इंचावर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे हे असं, आणि इकडे सुद्धा हे असं 6 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथे सुद्धा सेम ही अशी लाईन आखून घ्यायची आहे आणि इथे बरोबर हे असं फोल्ड करायचं आहे. सेम ह्याच पद्धतीने समोरच्या कॉर्नरला करायचं आहे. 6 इंचावर इथे मार्किंग करायचं आहे आणि इकडून सुद्धा 6 इंचावर, आणि इथे ही अशी रेषा आखायची आणि मग हे असं फोल्ड करून इथे पिनअप करून ठेवायचं आहे. आणि पिनअप करून झाल्यानंतर बघा आता इथे ही अशी शिलाई घ्यायची, इथे ही अशी आणि ह्या इथे अशी, आणि इकडे सुद्धा ही अशी शिलाई घ्यायची आहे. आता मी एका बाजूला शिलाई मारून दाखवते. ह्या पद्धतीने इथे ही अशी शिलाई घ्यायची आहे. आता ही अशी शिलाई मारून घेतलेली आहे. सेम अशीच शिलाई प्रत्येक कॉर्नरला इथे ही अशी मारून घ्यायची आहे. त्यानंतर बघा काय करायचं आहे. आता मी ह्या पिना काढून घेतलेल्या आहेत आणि आता बघा हे जे आपण 5.5 इंचाचं मार्किंग केलेलं होतं त्या बाजूला काय करायचं, बेल्ट जोडायचे आहेत. आता बेल्ट मी इथे घेतलेला आहे, बेल्टची रुंदी 2.25 इंच, आणि सुरुवातीला आधी सेंटरमध्ये फोल्ड करून मग त्याच्यावर इस्त्री फिरवली आणि नंतर दोन्ही काठ जे आहेत ते सेंटरमध्ये फोल्ड करून परत इस्त्री फिरून असा हा बेल्ट तयार करायचा आहे आणि मग साईडला शिलाई घ्यायची आहे. आता बेल्ट ह्या पद्धतीने हे असे ठेवायचे आणि मग नंतर जोडून उलटून घ्यायचे आहेत. आता बघा इथे सुरुवातीला मी हे असे बेल्ट ठेवलेले आहेत आणि इथे डबल शिलाई मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे असे वरच्या बाजूला करून परत इथे चौकोनी आकारात किंवा क्रॉस आकारात तुम्ही इथे शिलाई मारून घेऊ शकतात. सेम ह्याच पद्धतीने इकडे सुद्धा हे असंच करायचं आहे. चौकोनी आकारात इथे शिलाई घेतलेली आहे. आता बेल्टची जी लांबी होती ती मी 17 इंच घेतलेली आहे. आता इथे सेम ह्याच पद्धतीने हे असे बेल्ट जोडून घ्यायचे आहेत. आता मी दोन्ही बाजूला बेल्ट जोडून घेतलेले आहेत. त्यानंतर ही वेल्क्रो पट्टी घेतलेली आहे आणि इथे आतल्या बाजूला इथे ही अशी ठेवून चारही बाजूला इथे शिलाई घ्यायची आहे. सेम ह्याच पद्धतीने इकडे सुद्धा चारही बाजूला इथे शिलाई मारून घ्यायची आहे, ही अशी आणि इकडे ही अशी. ह्या पद्धतीने इथे शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर मग बघा काय करायचं. आता मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे आणि वेल्क्रो जोडून घेतलेला आहे. अगदी सोपी पद्धत आहे आणि झटपट तयार होणारी ही हँडप्रेस. आता बघा इथे ही अशी फोल्ड केली आणि मग साईडने शिलाई घेतली की झाली तुमची ही सुंदर आणि डिझायनर अशी हँडबॅग. हे कॉर्नर व्यवस्थित इथे हे असे जॉईन करायचे आहेत आणि मग इथे शिलाई घ्यायची आहे. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता इथे कॉर्नर आला की सुई कपड्यात अडकवायची, कपडा फिरून मग ही अशी शिलाई घ्यायची. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा इथे मी शिलाई मारून घेत आहे. तुम्ही इथे डबल शिलाई मारू शकतात. बघा किती सोप्या पद्धतीने आणि पटकन ही हँडबॅग तयार झालेली आहे. दिसायला आपल्याला किती क्रिएटिव्ह वाटते, पण बनवायला अगदी सोपी आहे आणि पटकन होणारी आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. आता ही अशी सुंदर हँडबॅग तयार झालेली आहे. आता इथे भरपूर पेस आहे. आता इथे मी ही छोटीशी हँडपर्स ठेवलेली आहे, मोबाईल ठेवलेला आहे, तरीसुद्धा इथे ओपन पेस तुम्हाला दिसत असेल. आणि हे असं पॅक करायचं आहे. मैत्रिणींनो, जर माझी ही हँडपर्स तुमच्या मनाला खरंच आवडली असेल ना तर ताबडतोब लाईक करा, कारण तुम्ही दिलेले एक लाईक मला अजून सुंदर आयडिया बनवायला खूप प्रोत्साहन देत असते. तुमचे एक लाईक माझ्यासाठी एक बटन नसून तीच माझी एनर्जी आहे आणि मोटिवेशन आहे. म्हणून अजून व्हिडिओ बघताय ना, मग लाईक करूनच पुढे जा. आणि लाईकनंतर एक हाईपचं ऑप्शन असतं, हाईपसुद्धा करा. आणि अशाच नवनवीन आयडिया पाहण्यासाठी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा.
धन्यवाद. पुन्हा भेटूया.